परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेल्या भाजी मंडी परिसरामध्ये नागरिकांनी अतिक्रमण करून या ठिकाणी भाजीपाल्याचे स्टॉल लावले. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे कारण देत जिंतूर नगर परिषदेच्या वतीने दिनांक 21 एप्रिल रोजी या ठिकाणी अनेक भाजीपाले विक्रेते आहेत त्यांच्या या ठिकाणी स्टॉल होते. ते या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताच्या मध्यस्थीने ही स्टॉले काढलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता माझ्यासोबत अनेक भाजी विक्रेते आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहायचं आपल्याला. पालिका बोल रही भाई कि तुम यहाँ बैठो नको, बच्चे को तकलीफ हो रही, उनकी बात सही है, पर इनका काम है भाई अपने को जगह बना के देने की, इनके पानी की सोय करने की, उनको लाइट की सोय करने की. खाली बैठने से जमता क्या? नहीं जमता. इनका काम है वोटे बना के देने का, साफ सफाई करने की. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही बसायला तयार आहे, त्याच्याबद्दल नाही काही, पण याची सुविधाच नाही ना काही. 10 रुपये पट्टी नाही आले तर अजून तुम्ही 20 रुपये पट्टी लावा, पण सोय करून द्या ना. बरं, नगर परिषदेचं असं म्हणणं आहे की अनेक नागरिकांनी तक्रार दिली, या रस्त्यावरून वाहतूक लई कोंडी व्हायली. शाळेचे विद्यार्थी असेल किंवा मग जे रुग्ण आहे, या ठिकाणी जनावरांचा दवाखाना आहे, चौंडके दवाखाना आहे, तिथं जाण्यासाठी नागरिकांना खूप परेशानी होती. म्हणून ही भाजी मंडी आम्ही उचलत आहे. त्याचं बरोबर आहे की भाजी मंडीमध्ये त्रास होतं म्हणून ते उचलला येतं आपल्याला, पण तुमचं नियोजन लावून द्यायला पाहिजेत ना की बाबा आमचं नियोजन इथं आहे, फलाणे जागेवर बसा तुम्ही जाऊन. तुम्ही दुकाने सगळ्या खाली केल्या, दुकाने खाली करून टाकले आम्ही. मग आता काय करणार आम्ही? तुम्हाला तिकडे जागा दिली, काय करायचं सांगा तुम्ही, तुम्हीच बोला ना. आता काय पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल काय? आता हे जे मजूर पोट भरणार लोक आहेत यानं काय करायचं? आता शेतकऱ्याचे माल आहेत, शेतकऱ्याची परेशानी आहे. त्याचा 100 रुपयाचा माल 30 रुपये 40 रुपयाची काय लागला. नगराध्यक्ष साहेबाचं म्हणणं आहे की बाबा आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जागा उपलब्ध करून देणार आणि तिथं तुम्हाला दुकानं थाटण्यासाठी सोय करून देणार, असं त्यांचं म्हणणं आहे. मग सोय करून द्या ना, म्हणतो बसू देतात, नंतर सोय करून द्या, जाऊन बसू तिथं. तोपर्यंत इथं बसू द्यायला पाहिजे आम्हाला त्यानं. अच्छा, आता 20, 25, 50 वर्षून लोक बसायला आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या भाजी मंडईमुळे जिंतूरचा आठवडी बाजार बंद झाला असा आरोप आहे. तर मग त्याचं काम आहे ना बाजार चालू करायचा. इतके दिवस बाजार चालू होता ना, चालू नव्हता का? नाही, आता कोरोना काळापासून बंदच आहे ना. हा, मग त्याचं काम आहे ना बाबा, भाजी मंडी इकडे बसू द्यायची, मंगळवार आलं की तिकडे निवा जेवण लावून द्यायचं. आता इथं कसं पोलीसवाले आणले, त्याचे पोलीसवाले लावून तिकडे बाजार भरवायचं ना. अच्छा, आहे की नाही. ओके. हा, शिवाजी बाबूराव देवकर, कुठं राहतात आपण? पांगरी माळो विकायला येतो आम्ही. हा, त्या तिथं याच्या शाळा पुढे बसल्या, तिथं ब्रेकेट लावलेले, त्या तरी बी आम्ही माळो विकू लावलो. आता या 2 दिवसाच्या कुठीनं नगरपालिकेनं त्या तिकडे दाखिलं, घराच्या दवाखान्यात तिकडे चला आमच्या सोबत, पहा किती घाण आहे तिथं. नगरपालिकेचा रोज आम्हाला सांगितलं नाही, सांगितलं असतं तर आम्ही गेलो असतो तिकडे. नगरपालिकेचं म्हणणं आहे आम्ही अलाउसिंग केली होती उठा म्हणून. ठिकाण नाही, काय बसायला काही नाही, कसं बसायचं, सावली नाही, ओटे नाही, काय नाही. एक बोला ना. ओटे नाही तिथं, सावलीचा इंतजाम नाही, लाईट नाही, पाण्याची व्यवस्था नाही, कसं बसायचं. तिथं सगळे उलटे पखाडे येतं कोंबड्याचे. कोणी नाही तिकडे, कोणी गेलं नाही, भाजीपाल्यावाले सगळे लोक इथंच आहे. तुमची मागणी काय मग? आम्ही आम्हाला जागा करून द्या कुठेतरी, आणि अच्छा, गोटे करून द्या, हे करा, आम्ही त्याच्या बसतो. जागाच नाही कुठं बसायचं आम्ही. जागाचा आधीच वाद चालू आहे, जागेचा वाद चालू आहे. त्याचे आता ढोरं सुटले, त्याच्यात घाण येणार, उडणार, लोक तेच खाणार. डॉक्टर लोक आता बसू दे. जागेचा वाद चालू असताना तिथं वाद चालू आहे. भाजी मंडी जो उठाई में गरीबों की बहुत परेशानी है और जगह नहीं है नगर पालिका के पास देने के लिए. पुलिस वाले हमको डरा रहे, धमका रहे, उठाने लगा रहे दुकान कि अगर इससे ट्रैफिक हो रहा, चौक में ट्रैफिक नहीं हो रहा क्या, उठा रहे. हमारी गलती क्या है? भाजी पाले का तो धंधा के 2 नंबर में आ गया क्या? और गरीबों ने क्या करना, कहाँ जाना? जानवर के दवाखाने में जगह नहीं है, वहाँ बैठो बैठो धूल धानी लोग मुतरे, वहाँ औरता का व्यापार करेंगे. हम अगर आवाज उठाए तो हमको कुछ भी बोल के दबा दे रहे. कल मैं ही बात करा, 4 पुलिस वालों ने हाथ पकड़ दिए मेरा. तुम जगह दो ना, हम कहीं भी बैठने तैयार है. तो ये से हमारे हमको वट्टे बना के दो, 3 शेड मार के दो. हम महीना दे रहे ना, 10 रुपए रोज दे रहे. 300 दुकान है भाजी मंडी में. ज्यादा जितने पट्ट्या कटते उतनी दुकान लगते. 5 साल का लगाओ कॉन्ट्रैक्ट के पैसे कितने हो, जगह ही नहीं हमको बैठने. मार्केट कमेटी में जाओ, वहाँ कैसा आएंगे गिरे, कौन आता इतने धूप अंगार में. जानवर के दवाखाने में साफ सफाई करके दे रहे, रात में पेशाब संडास और कर दे रहे वहाँ. अब क्या करेंगे, कहाँ जाएंगे? इसमें आधे तो औरतें क्या कर सकते. हम कुछ बोल रहे तो हमको पुलिस वाले पकड़ के ले जा रहे. और चौक में ट्रैफिक नहीं हो रही, यहाँ ट्रैफिक हो रही. कोई है नहीं आवाज उठाने. अब तुम ईमानदार पत्रकार करके आए, हम तुम्हारा अभिनंदन करते, तुम आए करके. अरे बड़े चौक
ही महिला मुख्य आहे, मुकबधीर असून आता या महिलेचं काय म्हणणं आहे ते पहा. माझा मंदा सुरेश भांडे. बरं, केव्हापासून बसले इथं? आम्ही सकाळपासून बसलो, गिरायक नाही काय नाही. असं का? इथं कोण बशील आणून तुम्हाला? इथं आम्हाला नगरपालिकेने बसेल. बर, मग बसू देणार, तिकडे नाही म्हणतात. मग तुमचं काय म्हणणं आहे आता? आमचं म्हणणं आहे की त्यानं आम्हाला चांगली जागा द्यावं, समधी व्यवस्था करा, नगरपालिकेची गाडी द्या, समधी व्यवस्था करा, मग तिथं बसवा. आता हे समजा माळव खराब होईल, हे काय करावं? आमची समजीच नुकसान आहे ना, कसं आम्ही पोटं भरायचे? काय नाव मावशी? इंदुबाई राऊत. काय झालं? काय नाही, तुम्ही आम्हाला जागा द्या. हे उन्हात कुठं बसावं, काय बसावं? इकडं आहे का सोय कोणती? हा, काही सोय पाहिजे. जनावर असे सतवायले, ते डुकर येते इथं, पेणारे खाणारे. आम्ही 8 वाजेपर्यंत बसणारे बाया आहे का? हा, कसं करायचे? काहीतरी जरा सोय लावून द्या ना, आमची वट्टे बांधून द्या, भाजी मंडी चांगली पद्धतशीर करून द्या. बसा का तर बसा, कुठं बसा. गिरायक झालं का सकाळपासून? काय झालं? काय गिरायक झालंय? माल तसाच आहे. आणलंच होतं काय ते विकणारे. आता उन्हानं कसं बसायचं, इकायचं? सावली पाहिजे, जरा व्यवस्था पाहिजे ना कोणती तरी. पाणी नाही, काही नाही. हा, पाण्याची सोय नको, बसण्याची सोय नको. हा, आम्ही 8 वाजेसवर बसतो. 8 वाजता इथं राहते का कोणी? लाईट आहे का काय आहे? हा, लाईटले माल तर कुठून घरून पैसे द्यायचे का? काय खायचं आम्ही गरीब लोक आहे ना? काहीतरी सोय करून द्या, नाही तर आम्हाला जागा आहे ती द्या. आम्ही काय मागं सरकून बसू? आम्ही ते वरी बांधू नका म्हणलं तर बांधणार नाहीत, पण ती जागा आम्हाला द्या ना. नाही इथं सोय करून द्या काही व्यवस्था. हा, अच्छा. मग परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील भाजी मंडी ते संत भगवान बाबा चौक परिसरामध्ये या ठिकाणी 300 ते 350 भाजीपाले विक्रेत्यांनी दोन्ही बाजूने दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यातच मग शाळकरी विद्यार्थी असेल, महाविद्यालयीन विद्यार्थी असेल, महिला असेल, वृद्ध असेल, किंवा मग या ठिकाणी या परिसरात असलेल्या महिलेचे रुग्णालय असेल, जनावरचं रुग्णालय असेल, मोठ्या शाळा असेल, या ठिकाणाहून ये जा करण्यासाठी नागरिकांना अनंत यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी आल्या कारणाने या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्य अधिकारी उमेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 21 एप्रिल रोजी या ठिकाणी अर्ध्याच्या वर स्टॉल चालकांच्या दुकाने या ठिकाणी काढण्यात आली होती. आज दिनांक 22 एप्रिल रोजी स्वतः उमेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या काडेकोड बंदोबस्तामध्ये या दुकाने काढून देण्यात आलेली आहे. दरम्यान यावेळेस प्रशासनाचं असं म्हणणं होतं की आम्ही संबंधित जे पण स्टॉल चालक आहे त्यांना आम्ही चांगली व्यवस्था करून देणार आहे, त्यामुळे त्यांना आम्ही दुसरीकडे वर्ग करणार असल्याचे म्हणणं होतं. मात्र वास्तविक परिस्थिती अशी आहे की आपण या ठिकाणी ज्यावेळेस आलो, काही भाजीपाले विक्रेत्यांशी ज्यावेळेस आपण संवाद साधला, त्यांच्यामध्ये संतापाची लाट दिसून आलेली. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता त्या ठिकाणी नगर परिषदेने बळजबरीने पोलिसांना समोर करून आमच्या दुकाने खाली केल्या. त्यामुळे आमच्या उपजीविकेचं साधन असलेल्या या भाजी मंडीतील भाजी विक्रेत्याचा व्यवसाय बंद पडला आणि त्यामुळे आमच्यावर उपजीविकेची मोठी हानी होत आहे आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. दुसरीकडे आपण जी जागा दिलेली ती जनावरांच्या रुग्णालय परिसरामध्ये, तिथं घाणीचे साम्राज्य आहे. त्या ठिकाणी डुकरांचा सुळसुळाट असतो. तर दुसरी गोष्ट या ठिकाणी त्या जागेचा वाद सुरू आहे. मग त्या ठिकाणी आम्हाला बसण्यासाठी संधी कशी भेटणार? दुसरी त्या ठिकाणी योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे नगर परिषदेला एवढीच विनंती आहे भाजी विक्रेत्यांची की आपण या ठिकाणी आम्हाला इथून कुठेही घेऊन जा, मात्र आम्हाला जी चांगली व्यवस्था असेल त्या ठिकाणी आम्हाला आमची पर्याय व्यवस्था द्या. कारण या ठिकाणी दिवसभर आम्ही राबून उन्हातानामध्ये बसतो, त्यावेळेस आम्हाला 4 पैसे उरतात आणि त्यानंतरच आमच्या लेकरा बाळांच्या पोटामध्ये घास टाकण्यासाठी सक्षम राहतो. त्यामुळे मायबाप नगर परिषद सरकारने आम्हाला त्वरित या ठिकाणी चांगले गाळे उपलब्ध करून द्यावी अशी त्यांच्याकडून मागणी जोर धरत आहे. पुढील भागाचे की नगर परिषद प्रशासनाच्या या मागणीकडे कितपत लक्ष देतो आणि कधी यांना योग्य ते दुकाने थाटून देतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर शहर न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर शहर न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.